नमस्कार. श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कवाळूचे पापड. कवाळू आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊ शकते. तर हे कवाळू औषधीसुद्धा आहे. याने कंबरदुखीचा त्रास कमी होतो असे म्हणतात. तर याचे पापड आपण बनवणार आहोत. तर सर्वप्रथम हे कवाळू स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर हे असं कट करून छोटे छोटे तुकडे करून हे खिसून तर एकतर घ्यायचं, नाहीतर मिक्सरला लावून घेतलं तरी चालेल. आम्ही हे आता कट करून घेतो आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत आणि ते आम्ही मिक्सरला लावून घेणार आहोत. मिक्सरला लावल्यामुळे याचे बियासुद्धा बारीक होतात. अशा प्रकारे सुद्धा करू शकता किंवा तुम्ही खिसणीने खिसू शकता. तर तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही याचा खिस करू. तर आता इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे हे सर्व बारीक छोटे छोटे तुकडे आणि याचा गर असा निघतो. यामध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे आपण यामध्येच शाबू भिजत घालायचा आहे. तर यामध्ये साधारण मी 1 किलो शाबू यामध्ये भिजत घालायचा आहे आणि हे कवाळू खिसून घेतलेलं आहे. थोडं खिसलेलं आहे, थोडं मिक्सरला लावलेलं आहे आणि याच्या पाण्यामध्ये जेवढा शाबू भिजल एवढा आपण यामध्ये घालायचा आहे. तर हा पेला आहे, हा आमचा एक मापाचा पेला म्हणजे पावशेरचा पेला आहे. तर यामध्ये आपण 4 पेलं शाबू घातलेला आहे. हे रात्रभर भिजून द्यायचं आणि सकाळी पाणी गरम करून पाणी उकळल्यानंतर थोडंसं मीठ टाकून हे वैरून घ्यायचं आहे. आता हे सकाळी मी शिजवलेले दाखवणार आहे तुम्हाला. तर या पाण्यामध्ये बघा जेवढा शाबू माईल एवढा शाबू यामध्ये घालायचा आहे आणि हा शाबू यामध्ये रात्रभर भिजतो आणि या कवाळूचं पाणी तो ओढून घेऊन फुगतो असा छानपैकी. मस्त असा फुगतो शाबू. सकाळी दाखवते आणि तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपण रात्री भिजवलेला शाबू आपण घातलेला आहे. तर हे मिश्रण सर्व शिजून तयार झालेलं आहे. तर आपण वरून याच्यावरती जिरे घालायचे आहेत. आपल्याला हवे असतील तर घालावे, नाहीतर नाही घातलं तरी चालतात. तर आता आपण यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि आता आपण याचे पापड घालणार आहोत. आम्ही शक्यतो चमच्याने किंवा एखाद्या म्हणजे पाणी प्यायचा मग असतो त्याने सुद्धा हे पापड घालतो. शक्यतो पळीने हे पापड छान येतात घालता. तर अशा प्रकारे हे सर्व पापड आम्ही घालून घेणार आहोत. हे पापड खायला तर खूप चविष्ट असे लागतात. तर आता दुसऱ्या दिवशीचे ऊन दिल्यानंतर हे पापड आपले वाळलेले आहेत. तर हे कागदावरून आपण काढून घेणार आहोत आणि एका दुसऱ्या कागदावरती आपण आणखी 2 दिवस उन्हाला लावणार आहोत. तर ते वर्षभर टिकतात. म्हणजे 2 ते 3 ऊन दिल्यानंतर हे पापड व्यवस्थित टिकतात. आता इथे दुसऱ्या कागदावरती मी हे उन्हाला लावत आहे. शक्यतो आम्ही पापडाला 3 ऊन देतो, म्हणजे ते वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवले तरी बाद होत नाहीत, खूप छान टिकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे